गणेशोत्सव संपताच हिंदू धर्मातील महत्त्वाचा महिना समजल्या जाणाऱ्या पितृपक्षाला 18 सप्टेंबरपासून सुरुवात झाली असल्याने सर्वत्र भाजीपाल्यांना चांगलीच मागणी मिळत आहे आणि त्यातल्या त्यात पावसामुळे अनेक ठिकाणी शेतातील चांगला माल हा खराब झाल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका लागला आहे। त्यामुळे भाजीपाल्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याचे दिसून येत आहे। पावसामुळे पालेभाज्या खराब होऊन उत्पादनात मोठी घट झाली आहे। त्यामुळे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती नाशिकमध्ये भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात घटल्यामुळे भाजीपाल्याच्या बाजारभावात चांगला चढ उतार दिसून येत आहे। नेमके काय परिस्थिती आहे ही आपण भाजी मार्केट मधील व्यापारी प्रफुल्ल पाटील यांच्याकडून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी प्रफुल्ल राजेभाऊ पाटील, किसान व्हेजिटेबल कंपनीत आमची आडत आहे। गेल्या काही दिवसांपासून चांगल्या प्रकारे जो पाऊस झाला त्या पावसाचा परिणाम म्हणण्याचा फटका जास्त प्रमाणात शेतीमालावर पडला आणि त्यामुळे जो शेतीमाल जो यायचा बाजारात तो खूप प्रमाणात यायला लागला। त्याच्यामुळे आणि दुसरा विषय असा, गुजरातमध्ये जास्त प्रकारे जो पाऊस झाला त्याची हानी झाली, महापूर आला, त्याच्यामुळे गुजरातला पण भाजीपाल्याची खूप डिमांड वाढली। त्याच्यामुळे आणि आता सध्या चालू असलेला पितृपक्ष याच्यामुळे बाजारभाव हा खूप टाईट आहे। शेतकऱ्यांना सध्या चांगल्या प्रमाणात पैसे मिळत आहे बाजारभावात, त्यांचे माल पण बऱ्यापैकी निघत आहे। म्हणजे जे पठारी भागातले माल असतील तिथं पाऊस कमी प्रमाणात झाला तिथलं पीक चांगलं येत आहे, तर ते पीक चांगलं येतं त्याच्यामुळे त्यांना पण चांगले पैसे होत आहे। आणि येणाऱ्या काळात पाऊस जर 4-6 दिवस चांगला चालला तर 8 ते 10 दिवस बाजार चांगला जातील आणि दिवाळी एकंदरीत शेतकऱ्यांची चांगली जाईल असं दिसतंय, वातावरण चांगलं दिसतंय। बाजारभाव वाढण्याचं कारण असते का 2-3 महिन्यापासून आपल्या नाशिकमध्ये जो पाऊस जो झाला चांगल्या प्रमाणात झाला आणि हाच पाऊस वरती गुजरातमध्ये पण चांगला झाला। गुजरातमध्ये तर अतिशय म्हणजे पूर पण आले, म्हणजे बडोदा असेल, भरूच अंकलेश्वर असेल, आनंद नांदेड असेल, सुरत असेल, तर त्या ठिकाणी जो पाऊस जास्त प्रमाणात झाला तिथला भाजीपाला खूप खराब झाला, सडला तिथला, म्हणजे बऱ्यापैकी शेतीचं नुकसान झालं। आणि त्याच्यामुळे जे गुजरातचे व्यापारी ते नाशिकला आले आणि नाशिकला येऊन त्यांनी अति प्रमाणात उठाव केला आणि त्याच्यामुळे बाजारभाव वाढले। आजचा बाजार स्टेबल पद्धतीमध्ये आहे, म्हणजे अति उच्चांक पण नाही, अति कमी पण नाही। शेतकऱ्याचे माल पण चांगल्या प्रमाणात आले। आज वांग्याची बाजार 350 पासून 450 रुपये होती, काकडीची बाजार 200 पासून 300 रुपये कॅरेट होती, शिमला मिरची 600 पासून 800 रुपये कॅरेट होती आणि दोडक्याची बाजार 350 पासून 500 रुपयापर्यंत होती। अशा पद्धतीने होती। आता पालेभाज्या संध्याकाळचं मार्केट असतं जेव्हा पालेभाज्या नाही सांगू शकत, पण गुजरातमध्ये ज्या पद्धतीने पूर आला त्या पुराचा फटका तिथल्या शेतकऱ्यांना झाला, तिथल्या शेतीमालाला झाला। त्याच्यानंतर तिथं अचानकच तिथं भाजीपाला कमी झाला, तर तिथले जे व्यापारी होते त्यांची डिमांड नाशिकला वाढल्यामुळं आपल्याकडे नाशिकला जे व्यापारी गुजरातचे व्यापारी माल घेतात, भरूच, अंकलेश्वर, नाडियाद, सुरत, आनंद, बडोदा, त्या तिथल्या जे व्यापाऱ्यांनी इथं येऊन नाशिकला येऊन अतिशय उच्च प्रमाणात बाजारभाव घेतले। तर पण येणाऱ्या काळात समजा भविष्यामध्ये आपल्या नाशिकमध्ये जर पावसाचं प्रमाण कमी झालं तर आपले 15 ते 20 दिवसामध्ये माल वाढू शकतो आणि त्यानंतर परत बाजार थोडेसे कमी होऊ शकतात, असं दिसतंय चित्र। असं दिसतं नाशिक मार्केट हे शेतकरी मार्केट असल्यामुळे इथं सर्व प्रकारचे व्यापारी, म्हणजे बाहेरचे व्यापारी असतील, सगळ्या जास्त प्रमाणात गुजरातचे व्यापारी, गुजरात भागातले व्यापारी, त्यानंतर मुंबईमध्ये वाशी, दादर, भायखळा, वसई, विरार, कल्याण हे सगळे मोठमोठे मार्केट तिथं पण असतात। पण डहाणू, पालघर हे छोटे मार्केट तिथं पण जास्त प्रमाणात माल जातो। आणि गुजरातमध्ये प्रामुख्याने बडोदा, भरूच, अंकलेश्वर, नाडियाद, सुरत, आनंद आणि अशा पद्धतीचे जे मोठमोठे मार्केट आहे तिथं सगळा भाजीपाला आपल्याला जास्त प्रमाणात जात असतो।